तर मित्रांनो पाहू शकता आता मी जेवत होतो आणि माझा मला पक्षी आणलाय सुतार पक्षी आहे काय तुझा बोके झाली ना ते पक्ष्यांनी खाऊ मारेन मला जा बाहेर जा कसं बोललाय. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. ब्लॉगला स्टार्टिंग करतो. आता वाजले सकाळचे 7:30. आता पाहू शकता आता मी आलो किचनमध्ये कशाला येते ते जेव्हा येते. तर पाहू शकता हे आहे बीट, इथे खारी आधी बीट खाणार, मग नंतर चाटोस खाणार, मग नंतर परत भाजी झाल्यावर भाजी खाणार. मस्का पाव तर मित्रांनो पाहू शकता आता मी जेवत होतो आणि माझा मला पक्षी आणलाय सुतार पक्षी आहे काय तुझा बोके झाली ना ते पक्ष्यांनी खाऊ मारेन मला जा बाहेर जा. गेला आता कशा आणत असते मग घरात कस काय बामटा काय झोपलाय मतलब वो अलग ही लेवल का भी छारा ओढून सुतार पक्षी आणलाय तिने वासाळाच आहे तो तरी. तर मित्रांनो आता आलोय मी दुकानावर आणि ह्या असा संड्या मोकळ्यात हिंडतो नुसता मोकार काम चांगला सोडून. आणि ही पाल पाहू शकता लागले नाही का इथं झाली पण जिवंत आहे, पण त्याला मुंग्यांनी सगळ्यांनी येडा घातलाय. आता मी तिला रेस्क्यू करणार. तो अभी देखो भाई लोग, अभी टाइम हुआ है गाइज 3:35 हो गए. अभी हमारे पास गाड़ी नहीं है कोई धोने को, खाली हम एक गाड़ी धो के बैठे हैं. कौन सी कंपनी गाड़ी है वो? सुजुकी की विक्टोरिया से. इस बंदे को स्टैंड पे छोड़ना है हमें. ए बाबा ऐसी बात घर से डिलीट कर रहे हो बाबा. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 8:30 आणि आता लोक पाहू शकता कारण की ना मी दाढी सगळी काढलेली आणि म्हणजे एकदम ही वाटते नाही का, पण मस्त दिसते काही विषय नाही. आता मी चाललो आता घरी, अजून घरी जाऊन जेवायचं आणि आज नेमकं सिद्धीन ते पण आलेले नाही का. वेलकम वेंकटेश बालाजी. चला तो देखो गाइस अभी फिलहाल मैं बैठा हूँ घर पे, आ गया था घर आ गया और खाना वाना खा लिया सबने और अभी तो बैठा हूँ मैं. अभी कुछ ना ऐसा दिमाग में चलता रहता है ना, कोई तो कंटेंट बनाना है. मित्रांनो आजचा ब्लॉग इथे चेंज करतो. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.